अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रदेश कार्यालयामध्ये दादांना अभिवादन केलं जात आहे। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, धनंजय मुंडे, आदिती तटकरे प्रदेश कार्यालयामध्ये उपस्थित आहेत। दादांना अभिवादन करताना आदिती तटकरे, धनंजय मुंडे भावुक झाल्याचं बघायला मिळत आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत आहेत। कृष्णा, आपण बघतो दादांना अभिवादन करताना खरं तर राष्ट्रवादीचे नेते हे भावुक झालेले आहेत, अश्रू अनावर झाले आहेत त्यांना। वर्ष आपण पाहतो की स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती आहे आणि शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा अजितदादांची जयंती साजरी केली जातेच आहे सरकारच्या आदेशाप्रमाणे। मात्र राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये सुद्धा दादांना आदरांजली अर्पण करण्यात आली आणि या दरम्यान आदित्य तटकरे, धनंजय मुंडे, नवाब मलिक हे सगळे नेते उपस्थित होते। मात्र दादांना आदरांजली अर्पण करताना या सगळ्या नेत्यांना अश्रू अनावर झाल्याची दृश्य पाहायला मिळाली। वेगवेगळे राज्यातून जिल्ह्यातून हे सगळे कार्यकर्ते सुद्धा प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दादांना आदरांजली अर्पण करतायत। मात्र शासकीय कार्यालयामध्ये हा अशा पद्धतीने आदरांजलीचा कार्यक्रम होत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक भावनिक जी काही किनार आहे ती सुद्धा पाहायला मिळेल आणि दादांना श्रद्धांजली अर्पण करताना आदित्य तटकरे त्याचबरोबर धनंजय मुंडे डोळ्यामध्ये असे पाहायला मिळाले आहेत। राष्ट्रवादीचे नेते दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाहेर पडत आहेत आणि माध्यमांशी सुद्धा आता संवाद साधणार आहेत, त्यामुळे त्यांच्या आठवणी कशाबद्दल जागृत होतात महत्त्वाचं। निश्चितच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।